कुठलेच फॅन्सी ड्रायफ्रूट्स न घालताही आपण ही मस्त हेल्दी पौष्टिक अशी बर्फी किंवा मुगाच्या वड्या बनवू शकतो. ह्याच्यामध्ये कुठलेच ड्रायफ्रूट्स घातलेले नाही आहे, शिवाय साखरसुद्धा आपण घालणार नाही आहोत. तरीसुद्धा प्रोटीनने भरपूर आहे, आयरन आहे, याच्यामध्ये कॅल्शियम आहे. अशी ही एकदम पौष्टिक अशी जी बर्फी आहे ना, मुलांसाठी म्हणा किंवा मग स्त्रियांच्या छोट्या मोठ्या आजारांसाठीसुद्धा खूप जास्त हेल्दी ठरते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, भरपूर साऱ्या टिप्स तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे. चला मग सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर तर आपण ही हिरव्या मुगाची बर्फी किंवा हिरव्या मुगाच्या वड्या बनवणार आहोत. तर आता आपण इथे 1 वाटी भरून हिरवे मूग घेतलेले आहे. स्वच्छ चाळून वगैरे घ्यायचे किंवा ओल्या कापडांनी तुम्ही एकदा पुसून घेतले तरीही चालेल, किंवा मग 1-2 दिवस आधी स्वच्छ धुवून घ्यायचे, कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आणि त्यानंतर निवडून घ्यायचे. तर आता 1 वाटीचं प्रमाण आपण इथे घेतलेलं आहे. सगळ्यात आधी तर आपल्याला मूग इथे कोरडेच कढईमध्ये भाजून घ्यायचे आहेत. मस्त छान 7 ते 8 मिनटं आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरती हे मूग असे भाजून घ्यायचे आहेत. बघू शकता आता रंगही बऱ्यापैकी बदललेला आहे, म्हणजे यानंतरचं जे पीठ होणार आहे ते आपल्याला खूप जास्त भाजायची गरज पडणार नाही. तर आता आपण हे जे भाजलेले मूग आहेत, मस्त रंग बदललेला आहे, एका ताटामध्ये काढून घेतलेत. आता आपण त्याच कढईमध्ये इथे मी पंपकिन सीड घेतलेले आहेत. तर या खूप जास्त पौष्टिक असतात. त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रमाणात विटॅमिन ई असतं. त्यासोबतच विटॅमिन B1, B2, B3सुद्धा आहेत. आयरनचा खूप चांगल्या प्रमाणातला सोर्स हा पंपकिन सीड म्हणून ओळखला जातो. तर स्त्रियांच्या आरोग्यासाठी म्हणा, हिमोग्लोबिनची कमतरता असेल तरीसुद्धा हे पंपकिन सीड खूप जास्त फायदेशीर ठरतात. आता 2-3 मिनटं आपण पंपकिन सीडसुद्धा भाजून घेतलेत. त्यानंतर आपण इथे अर्धी वाटी घेतलेले आहेत पांढरे तीळ. तर पांढरे तीळ आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे कॅल्शियमचा किती उत्तम स्रोत आहे. कॅल्शियम हाडांच्या मजबूतीसाठी किंवा सांधेदुखीसाठी खूप जास्त महत्त्वाचे ठरतात. पण बऱ्याचदा ड्रायफ्रूट्सचे लाडू वगैरे करतो, पण मुलं ड्रायफ्रूट्सचे लाडू खातच नाही. लाडू म्हटलं की मुलांना कंटाळा येतो. तर अशा पद्धतीच्या वड्या किंवा छोटे छोटे बार तुम्ही म्हणू शकता, तशा पद्धतीचे जरी कट्स लावले तरी मुलांना हे वेगळं वाटतं आणि खायलासुद्धा आवडतं. आता हे पंपकिन सीड, तीळ आणि मूग आपण पूर्णपणे थंड करून घेतल्यानंतर मिक्सरला याची छान बारीक अशी पावडर किंवा याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे. जेवढं बारीक होईल तेवढं फाईन आपल्याला याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. आता सगळी जी पावडर आहे ती मी अशा पद्धतीने चाळणीने चाळून घेतली आहे. आता आपल्याला ही जी पावडर आहे किंवा हे मुगाचं पीठ आहे ते आपल्याला तुपावरती भाजून घ्यायचं आहे. तर मी इथे पाव कप तूप कढईमध्ये घातलं आहे. आता ही सगळी जी पावडर आपण चाळून घेतली आहे ती या कढईमध्ये गरम तुपामध्ये घालायची आणि मस्त छान गोल्डन अशा रंगावरती येईपर्यंत किंवा याचा खमंग असा सुवास सुटतो तोपर्यंत जवळपास 6 ते 7 मिनटं तरी याला लागतात, कारण मूग आधीच आपण इथे भाजून घेतलेले होते, त्यामुळे खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही. तर 7 ते 8 मिनटं मस्त मंद गॅसवरती आपण हे सगळं साहित्य भाजून घेतलं आहे. आता आपण इथे सुरुवातीलाच सांगितलं होतं की इथे आपण साखर वापरणार नाही आहोत, तर गोडासाठी मी इथे गूळ वापरला आहे. 2 चमचे कढईमध्ये आधी तूप घालायचं, त्यानंतर 1.25 वाटी म्हणजे 1 वाटी मुगासाठी 1.25 वाटी मी इथे गूळ वापरला आहे. आता गुळामध्ये आपल्याला इथे पाक तयार करायचा नाही आहे, पाणीसुद्धा घालायचं नाही, फक्त आपल्याला गूळ इथे छान व्यवस्थितपणे वितळवून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने गूळ वितळला की त्यासोबतच आपण इथे एक दुसरी तयारी करतो आहे, ती म्हणजे आपल्याला ज्या प्लेटमध्ये टिनमध्ये आपल्याला वड्या थापून घ्यायच्यात ना, त्याला एक मस्त छान भरपूर असं तूप लावून घ्यायचं. म्हणजे ही पूर्वतयारी आधी करून ठेवली की मग वड्या थापताना घाई होत नाही किंवा वड्याचं मिश्रण खूप जास्त घट्टसुद्धा होत नाही. आता बघू शकता मस्तपैकी गूळ जो आहे तो छान इथे वितळलेला आहे. यापेक्षा अजून जास्त आपल्याला याला शिजवायचं नाही आहे. गूळ छान बारीक व्यवस्थित चिरून घ्यायचा, म्हणजे वितळायला अजिबात जास्त वेळ लागत नाही. गूळ वितळला की लगेचच आपण जे मुगाचं पीठ आपण मस्तपैकी छान सोनेरी भाजून घेतलेलं होतं ते याच्यामध्ये सगळं घालून घ्यायचं आहे. गुळाचा पाक तयार करताना आपल्याला अजिबात इथे पाणी वगैरे घालायचं नाही, फक्त गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे, एवढी गोष्ट इथे लक्षात ठेवा. तर आता आपण गुळाच्या पाकामध्ये अशा पद्धतीने हे सगळं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे. अजून आपण याला 3 ते 4 मिनटं असंच परतून घेणार आहोत. आता ही जी मुगाच्या डाळीची बर्फी किंवा मुगाच्या ज्या वड्या आहेत खरंच खूप पौष्टिक आहेत, मुलांसाठी महिलांसाठी म्हणा. तर नक्की एकदा घरी तुम्ही ह्या ट्राय करून बघा. महिनाभर टिकतात, अजिबात खराबसुद्धा होत नाही. यानंतर मी याच्यासोबतच वेलचीची पूडसुद्धा इथे घातलेली आहे, अर्धा टीस्पून. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे जायफळसुद्धा किसून घालू शकता. आता हे वड्यांचं मिश्रण इथे तयार झालं आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपण एका बशीमध्ये अशा पद्धतीने थोडंसं मिश्रण काढून घेतलं आहे आणि याचा मस्तपैकी एक छोटासा बॉल किंवा एक गोळी बनती आहे असं दिसायला लागलं की गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे. गोळी हाताला चिकटली नाही पाहिजे, या गोष्टीची काळजी घ्यायची.
व्यवस्थित हाताला न चिकटता छोटासा बॉल किंवा लाडू तयार झाला की समजून जायचं बर्फीसाठीचं आपलं मिश्रण हे तयार झालेलं आहे. याच्यामध्ये आज आपण काजू, बदाम, ड्रायफ्रूट्स काहीही घातलेलं नाही आहे, तरीसुद्धा एकदम प्रोटीन रिच अशी ही वडी बनणार आहे मंडळी. कॅल्शियमनी भरपूर आहे, आयरन आहे याच्यामध्ये, गुळामुळे मॅग्नेशियम आहे. तर या वड्यांची रेसिपी एकदा तरी नक्की करून बघा, मुलांना खरंच खूप आवडतील या. त्यानंतर आपण वड्या थापल्यानंतर त्यावरती सफेद पांढरे तीळ घातलेले आहेत, भाजलेले तीळ, आणि 1 तासभरासाठी मी हे असंच साईडला ठेवून दिलेलं होतं. 1 तासानंतर आपण याच्या वड्या पाडून घेणार आहोत. बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही याच्या वड्या बनवू शकता, छोटे छोटे लाडू बनवू शकता. पण लाडू म्हटलं की मुलांना कंटाळा येतो, म्हणून अशा पद्धतीच्या वड्या एकदा करून बघा, कारण मला खरंच वाटलं नव्हतं या वड्या आमच्या घरी तरी इतक्या आवडतील. तर मी या वड्यांची रेसिपी बनवल्यानंतर जेव्हा या वड्या ठेवून दिल्या बर्नीमध्ये, तर या वड्यांचे मला फोटोसुद्धा काढता आले नाही. या वड्या 2 ते 3 दिवसातच संपल्या आणि मला ते शूटही करता नाही आलं. मी तुम्हाला दाखवते आता. या वड्या मी अशा इथून पुढचं शूट झालेलंच नाही आहे. ह्या 3 ते 4 वड्या फक्त या बर्नीमध्ये शिल्लक राहिलेल्या आहेत. मी तुम्हाला दाखवते एकदा. बघू शकता 4 ते 5च वड्या इथे राहिलेल्या आहेत. तर मस्त अगदी छान चवीच्या या वड्या तयार होतात. तर तुम्हीसुद्धा या हिरव्या मुगाच्या पौष्टिक अशा वड्यांची किंवा बर्फीची रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. रेसिपी जर मनापासून आवडली असेल मंडळी, तर मनापासून व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत. आणि हो, या वड्या तुम्ही 1 ते 1.5 महिन्यासाठी स्टोअरसुद्धा करू शकता. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय.